क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, मंद मंद पावलांनी विरल नायर अँड आशुतोष व्यवहारे ही फेम जोडी आपल्याला पाहायला मिळते। आज बीबी स्टार हा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झाला आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। मलिंगा या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त आहेत, वेलकम मलिंगा, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। जितू वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। शुभवीर मी पंकजची विनंती करेन आपला 12th मॅन 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या प्लीज, जेणेकरून यूट्यूबवर लाईव्ह आहे आणि प्रत्येकाची नावं ही जर यूट्यूबच्या माध्यमातून जर झळाळत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे। कधी उजव्या साईडला स्टँडमधून निलेश पाध्ये मॅचचा आनंद घेत आहेत, तर कधी डाव्या साईडला निलेश पाध्ये मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत एक स्टँड चांगल्या प्रकारचे उभारले गेलेत। नचिकेत पाटील यांचं खूप मात्र या मैदानाला देणं आहे असं म्हणायला हरकत नाही। या वेळीचे सर्व ग्रामस्थ आणि खास करून राजेश म्हात्रे अर्थातच बंटीदादा यांचं खूप योगदान या स्पर्धेला राहिलेलं आहे। भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकतायत आणि खूप छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं। यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून। आदर्श मोहिते जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। देवेंद्र म्हात्रे यांनी मात्र साई केवार रोडला मात्र आपण पाहतोय की शुभेच्छा दिलेल्या आहेत। या आपण मॅचकडे वळणार आहोत। प्रवीण भोईर यांनी मात्र धीरज यांच्यासाठी शुभेच्छा दिल्यात। पहिला चेंडू स्लिप होत आहे त्या ठिकाणी, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, आपण पाहू शकतायत, कारण थोडीशी खेळपट्टी ओली झाल्या कारणानं आणि मैदान थोडंसं ओलसर झाल्या कारणानं या गोष्टी आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील, यात काही शंका नाही आहे। पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात विरल नायर यांच्या माध्यमातून आणि इन्क्लूड केली जाते एक धाव। धावांची गती जर आपण पाहिली तर बिनबाद एक, मात्र जो डावा पाय आहे तो मात्र या ठिकाणी स्लिप झाला होता। सरळ बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्लिप पॉइंटला या ठिकाणी झेल सुटतोय। थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल धीरजने। याच मैदानात मात्र प्रॅक्टिससाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात सागर घरत आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत, कारण हे मैदान मात्र त्यांचं जवळचं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। या मैदानाची ओळख त्यांनी खूप धीरज यांच्या माध्यमातून ओळख पटवून घेतलेली आहे। या मैदानाचं नातं त्यांचं जवळ आहे। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2, पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात। सौरभ किनी मॅच आनंद घेत आहेत। या वेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय शॉर्ट लेगला, तत्पूर्वी लेग बायच्या इशाऱ्याने विरल नायर या ठिकाणी दर्शवत असताना एक धाव वर्जित केली जाते। धावसंख्येत भर होते, धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते। एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 3 या धावसंख्येवर। सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आजचा सेकंड डे आपल्याला पाहायला मिळतोय, दुसरा दिवस आहे सलग या स्पर्धेचा। काल कोरे 11 या संघाने खूप छान पद्धतीने खेळ केला, अंतिम 4चे दरवाजे ठोठावले। यावेळेला धीरजचा हा फटका पाहायला मिळतोय, सरळ बॅटने जरूर खेळलाय परंतु मिस टायमिंग, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि कोणतीही चुकी करत नाहीये, गुड फिल्डिंग। यावेळेला फलंदाज गुड कॅच, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय धीरज बॅक टू द डगआउट। आदरणीय लवलीन चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। आगतम स्वागतम सुस्वागतम। किशोरजी साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। अजय केनी त्यांच्या समोर त्यांचे सहकारी मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि आता मात्र प्रत्येक खेळाडूंचा श्वास झाला आहे, जीव की प्राण म्हणून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळा स्टेटस प्रत्येक खेळाडूंचे आपल्याला पाहायला मिळतात, जसा रबर चेंडू येतो तसं वेगवेगळ्या बॅटचा उपयोग केला जातो, हे आपण सातत्याने विसरून चालणार नाही आहे। 4-4, 5-5 बॅट अवेलेबल असतात, परंतु एक काळ असा होता की 11 खेळाडू एकच बॅट असायची, परंतु नॉन स्ट्राईक एंडला काय तर भेंडीच्या काड्या मात्र त्याच्या हातामध्ये दिल्या जायच्या आणि त्या कट रनच्या माध्यमातून आपण पाहायचो। परंतु काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला, या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात। यावेळेला मात्र ऑन साइडला दमदार फटका, हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय, 6 धावांकरता गुड शॉट, सुपर टायमिंग। या 6 धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर 9 या धावसंख्येवर। चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, 120वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत या स्पर्धेतला। खूप चांगल्या प्रकारच्या स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून रोशन गवळे यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। खूप चांगल्या प्रकारच्या मॅच संपन्न झाल्या कालच्या दिवसात।
यावेळेला थोडंसं प्रेशराईज आहेत, कारण 75% असे गोलंदाज असतात की षटकार आल्यानंतर ते आवडत नसतं गोलंदाजांना आणि थोडंसं प्रेशराईज कुठेतरी असतात. वाईटचा इशारा येतो, नोचा इशारा असतो, परंतु 25% असे गोलंदाज असतात की तीच लेंथ ते मात्र बाळगत असतात. हे आपण विसरून चालणार नाही आहे. इथे मात्र गोलंदाज प्रत्येकने मात्र थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये पोहोचले गेले. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूला स्टॉप केलं गेलं. गुड फिल्डिंग, गुड ट्राय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर पियुषच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. 7-3 चेंडूंचा खेळ केला आहे. धीरज मात्र बाद झाले. त्याची जागा भरून काढण्यासाठी निशांत न्यूमॅन इन ऑन द क्रीज आपण पाहू शकतायत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर यावेळेला 10 धावा. प्रतीकचा शेवटचा हा चेंडू पाहायला मिळेल पहिल्या षटकातील. सिली पॉईंट, सिली मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग, लॉंग स्टॉप रिजन. अशा पद्धतीने मात्र रांगोळीप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय. सरळ बॅटने खेळला गेलाय. सुंदर फटका तर आहे, परंतु सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. कौशिक मॅग्निफिसंट फिल्डिंग, गुड कॅच ऑफ क्वालिटी. 2 झेल आतापर्यंत त्याच्या हातामध्ये पाहायला मिळतात. यावरून बेस्ट फिल्डर म्हणून ज्याची ओळख या प्लेइंग 11मध्ये साई केवा रोड या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वतः मात्र कर्णधार ॲज अ कॅप्टन म्हणून कल्पेश यांच्याकडे पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये जाताना पहिल्या षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 11 धावा. देवेंद्र म्हात्रे यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अक्षयजी वेडगा साहेब यांच्याकडून मात्र कौशिक यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज. त्यांचं टॅलेंट पाहिलं, कला कौशल्याला, आणि अक्षय वेडगा यांनी मात्र वाव दिली गेली आणि महत्त्वाची भूमिका असते, ऊर्जा दिली जाते. हे बक्षीस नाही आहे, तर या खेळाडूंसाठी ऊर्जा प्राप्त करणारा हे स्रोत आपल्याला पाहायला मिळते ते बक्षीस स्वरूपात. म्हणून म्हटलं जातं ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्याजवळ येईन. आणि ते मात्र कौशिकने केलं आणि म्हणूनच अक्षय वेडगा यांच्या ATM मधून ऑटोमॅटिक 100 रुपयांचं पारितोषिक आलं. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू शॉर्ट लेग गलीला. 1+1 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि दुहेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 13 रन्स. सुनील वैती या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख 20 ते 22 वर्षे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी मात्र घालवलेली आहेत. अर्थातच गावदेवी वैतीबाडा संघ या ठिकाणी दाखल झालाय. धन्यवाद त्यांचं सुद्धा. योगेशजी गरत विराथन समाजसेवक यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. 9चा इशारा पुन्हा एकदा वारंवार मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कौशिक ज्याने मात्र सुंदर जजमेंटने 2 झेल टिपल्या गेल्या होत्या. हे पावसाळ्यामध्ये मात्र गोलंदाजी जेव्हा तुम्ही करताना तेव्हा सरावाचा अभ्यास असावा लागतो, कारण पाऊस पडल्यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी करावी. एसआर क्रिएशनचे मालक सचिनजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. धावांची गती फलकावर सागर घरत आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र अप्परकटच्या माध्यमातून आपण पाहतोय सिली पॉईंटच्या डोक्यावरून सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलाय. चेंडूला स्टॉप करता करता यावेळेला आपण पाहतोय 2 धावा तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर. योगेशजी गरज साहेब विराथन समाजसेवक यांच्याकडून 1000 रुपये. राहुल गरत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. खूप चांगल्या प्रकारच्या ऑर्गनायझेशनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई पाध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. भूषण गरत यांनी बॉल बायची भूमिका सुंदर केलेली आहे. सागर गरत यांचे बंधू आहेत आणि क्रिकेटवरच्या अफाट जिव्हाळा ते सातत्याने जपताना पाहायला मिळतात. सागर गरत असतील, त्यानंतर सिद्धांत वैती असतील, राहुल गरत, सचिन गरत, मयूर, मंगेश भोईर, अजय पाटील, दिगंबर पाटील, त्यानंतर मांगा, अनिकेत वैती, सिद्धांत वैती, अमिश भोईर, तुषार भोईर, सुहास भोईर, यश, सोनू, विशाल भोईर, कुणाल भोईर, ऑल यंगस्टर टीम, नवरंग टीम, वेडी चॅलेंजर्स टीम, या सर्वांचं धन्यवाद. चैतन्य भटजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या आपण मॅचकडे जाणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर एकंदरीत 16. टप्पा पडल्यानंतर यावेळेला इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. चेंडू स्टॉप केला जातोय त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. फेकी येईपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. एक्स्ट्रा कव्हरला फील्ड करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय
उसरणी हा संघ एका साईडला साई केवा रोड आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना या फुला जर आपण पाहिलं तर हा चेंडू खूपच टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. पंच नोचा इशारा करतायत आणि नोच्या इशाऱ्याने मात्र अर्ध्या खेळपट्टीवर जेव्हा चेंडू मात्र यावेळेला पिच होतो ना तेव्हा अचानक बाउन्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीची आठवण येताना आपल्याला पाहायला मिळते. कारण बाहेरच्या देशांमध्ये हे खेळपट्ट्या अशाच पद्धतीने बाउन्सिंग जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 या धावसंख्येवर. उमेशजी तिवाड साहेब यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद. शुभम पाध्ये आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. प्रत्येकाने जे स्पॉन्सरशिप केलेली आहे, विशेष सहकार्य केले, त्यांचे आभार कसे मानावेत हे आमच्याकडून करून घेत आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज कौशिक यावेळेला स्लिप होत आहेत. चेंडूला मात्र यावेळेला जरूर सुरेख पद्धतीने भिरकावून दिलं गेलं, फेकून दिलंय लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावा, 9 + 6 7 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 7 धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. उसरणी या संघाची 27 रन 27 धावा. खूप छान पद्धतीने मात्र अटॅकिंग मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज मिस्टर एका साईडला पियुष आपण पाहू शकतायत. 2 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात कौशिकने. ऑप्शन म्हणून गोलंदाज कोण तर यावेळेला साई केवा रोड संघाकडे मात्र रेग्युलर गोलंदाज नाही आहेत आणि त्याचंच कारण या ठिकाणी फटका मिळतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र त्याचं बेनिफिट ॲब्सोल्युटली जरूर मिळतोय. साईडला चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रबर चेंडूला एवढं ग्लॅमर येईल हे कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं, परंतु खूप ग्लॅमर आलं. यावेळेला पुन्हा एकदा पियुषचा हा फटका पाहायला मिळतो. मिस टायमिंग जरूर झाला होता. फाईन लेगला कोणी नाही आहे. चेंडू मात्र 1 बाउन्सने क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळतो. SP चौकार. या 4 धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ते एकंदरीत 31 रन्स. 32वा हा चौकार या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 32 चौकार लगावले गेलेत कालच्या दिवसापासून. आजच्या दिवसा 46वा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 121 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत. हे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अपडेट. जतीन किनी थँक्यू. ऑफ साईडला टॅप केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. चांगली फेकी होते. तत्पूर्वी एका धावेनिशी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 32 रन्स 32 धावा. यानंतर होणारा सामना गावदेवी वैतीपाडा वर्सेस VB स्टार विराथन. अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी. रबर चेंडूमध्ये क्वचित आणि कदाचित अशा प्रकारचे चेंडू मात्र काही गोलंदाज हाताळत असतात आणि हा चेंडू जेव्हा हाताळला जातो ना तेव्हा तुमचं होप्स वाढतात, आत्मविश्वास द्विगुणित होताना पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर 32 रन्स. यावेळेला मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. वेन ब्राव कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलं. 1 बाउन्स चौकार. एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि प्रथम फलंदाजी करताना उसरणी हा संघ जाऊन पोहोचते फलकावर 36 या धावसंख्येवर. 47वा चौकार मात्र यावेळेला पाहायला मिळतो या स्पर्धेतला. खूप छान पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. टायमिंग चांगलं होतं. कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम. इनटू द गॅप मध्ये खेळला आणि चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 36 धावा. 36 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अवधूत यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. तदनंतर जर आपण पाहिलं नयन पाटील यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. देवेंद्र म्हात्रे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. करण गावड यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. या सर्वांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. नितेश किनी यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. या सर्वांचं प्रवीण भोईर यांनी सुद्धा धीरजांना शुभेच्छा दिल्या होत्या. सर्वांचं मनपूर्वक तेजस पुचाळकर यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, खास करून केळवा रोड संघासाठी. धावांची गती जर आपण पाहिली तर 36 धावा 36 रन्स. चैतन्य महाले यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत साई केवा रोड या संघाला. प्रत्येक संघाचे फॅन फॉलोअर्स खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि यूट्यूब असेल तर नक्कीच लाईव्ह चॅटमध्ये शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतो. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. टप्पापर्यंत थोडंसं ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केलं होतं संदेशच्या द्वारे. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 36 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक पार्टनरशिप चांगल्या प्रकारची बिल्ड केली गेली. 11 चेंडूमध्ये 25 धावांचे भागीदारी रचली गेली. पार्टनरशिप लास्ट विकेट जर आपण पाहिली तर 0
निशांतच्या माध्यमातून यावेळेला अप्रतिम ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 36 धावा. छान आयोजन शुभम पाध्ये आणि टीम पालघर जिल्ह्यामध्ये शानदार रबर बॉल स्पर्धा हे देवेंद्र म्हात्रे यांनी ही सुंदर कमेंट या ठिकाणी केली गेले. पुन्हा एकदा गोलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. संदेश मात्र वेट करत होते की चेंडू माझ्याकडे येईल, परंतु कुमार महाले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. दोन्ही संघाच्या कर्णधार आपण रेडी राहायचं आहे. गावदेवी वैतीपाडा आणि व्हीबी स्टार विराथन. प्लेइंग 11ची लिस्ट आशिष भोईर आपण प्लीज कलेक्ट करा आणि फिलअप करून आमच्याकडे सबमिट करा. एक धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 38 धावा. 38 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सर्वांना पर्वणी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तुम्हा सर्वांना या क्रिकेटच्या द्वारे शुभम पाध्ये यांनी मात्र व्यासपीठ हे खुलं करून दिलं आहे. त्यांना कॉपरेट करण्यासाठी नेहमीच रोहिदाजी पाटील, टायगर स्पोर्ट्स, अल्पेजी भोईर, खुशी 11 आणि त्या महेंद्र भोईर टीम मॅनेजमेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं भूपेश पाटील, रॉकी, अनंत पाटील, प्रांजल 11. आदरणीय सन्माननीय धनराजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर. आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर एक धाव दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या सागर घरत आम्हाला दर्शवत आहेत 39. या षटकामध्ये धावा मात्र रोखल्या गेल्यात. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले, टिचून मारा केलाय पियुष आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला थांबवलंय, परंतु या चेंडूवर सरळ बॅटने खेळला गेला. आमच्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चेंडूला फेकून दिलंय. स्टेट ड्राईव्ह, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टेक्युलर शॉट पाहायला मिळाला. 6 धावा आणि या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 45 रन, 45 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर 45 रन्स, 45 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, नयनरम्य अशा वातावरण आणि या अशा वातावरणात मात्र खेळण्यासाठी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला जी पोषकदायक वातावरण हवं असतं ते मात्र या ठिकाणी मिळतंय. 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 15ची सरासरी मेंटेन केली जाते. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 15ची सरासरी बेस्ट अँड बेटर म्हणून जी ओळखली जाते आणि खास करून जर आपण पाहिलं रबर चेंडूमध्ये सुद्धा ती सरासरी मेंटेन केली जाते. ही खूप मोठी गोष्ट आहे उसरणी संघाच्या फलंदाजांच्या द्वारे. 3 षटकांचा खेळ, धावसंख्या जाऊन पोहोचते 45, 45 रन्स. या वेळेला मात्र ट्राय जरूर केली गेली होती. खेळाडू काही जण मात्र या ठिकाणी जरूर हास्य करतात, परंतु ही वेळ प्रत्येकावर येणार आहे. जे प्लेइंग 11मध्ये असतील त्यांच्यावर ही वेळ येणार आहे. त्याकरता मात्र प्रत्येकाने सावध या ठिकाणी पवित्रा घ्यायचं आहे. कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी मात्र टेनिस क्रिकेट अजून भरपूर बाकी आहे, अजून सुरुवात झालेली नाही आहे. हे रबर चेंडू आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते एकंदरीत 45 रन्स. पहिला चेंडू त्यांनी ट्राय केले होते कुमार महाले. इतर वेळेला मात्र पडणार नाही आहेत. इतर वेळेला सावकाश पाय ते टाकतील, परंतु क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला पडावंच लागणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हे एक्सपिरियन्स आहे. गोटे या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले आणि यावेळेला दर्शवत आहेत की माझ्याकडे ते एक्सपिरियन्स आहे, टॅलेंट आहे. त्या टॅलेंटच्या जोरावर मी गोलंदाजी करणार आहे. पंकज घरत यांनी मात्र विश्वासाने त्यांना चेंडू सुपूर्द केला गेला. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 46 रन, 46 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सावकाश येत आहेत चेंडू, चांगल्या प्रकारचे मात्र सावध पवित्रा घेत आहेत. परंतु कल्पेश आडव्या पट्ट्याने या ठिकाणी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. संदेशच्या हातामध्ये, संदेशने काय गोलंदाजी केली, शेवटच्या चेंडूवर षटकार आला, परंतु 5 चेंडू व्यवस्थित हाताळले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुमार महाले पुन्हा एकदा स्लिप होत आहेत. त्या ठिकाणी डावा पाय जास्तीत जास्त घसरण होत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते, ती जाऊन पोहोचते 46 रन. आपल्याला जर आपण पाहिलं कंट्रोल नव्हतं त्या ठिकाणी. खूप जो बॉलिंग एंड आहे तिथे थोडंसं चिखल जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आउटसाइड दिला एक स्टंप. पंच मात्र आशुतोष व्यवहारे या ठिकाणी वळताना वाईटचा इशारा एकंदरीत आपण पाहतोय. जावेद खान अर्थात जावेद सर यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जावेद सर आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. उद्याच्या दिवसात त्यांचा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. ओंकार बॉयज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न क्लीन बॉलच्या माध्यमातून यष्टी उद्ध्वस्त केली जाते. काय सुपर बॉलिंग कुमार महाले यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॉलिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 47 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. यानंतर होणारा सामना बिग फाईट, बिग मॅच. गावदेवी वैतीपाडा वर्सेस VB स्टार विराथन. नवीन जोश, नवीन उत्साह, नवीन संघ आणि ह्या 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 47 वर जाऊन पोहोचते. आज सागर घरात आपण पाहिलं तर 50च्या आतमध्ये जास्तीत जास्त जतीनगिरी आपण पाहतोय की धावा या ठिकाणी रोखल्या गेल्यात प्रशांतजी. आणि आज कुठेतरी खेळपट्टी मात्र गोलंदाजांच्या प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सुपर या ठिकाणी आपण पाहतोय. कमी वेळेमध्ये मात्र सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर किनी साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. एक लेजंड खेळाडू आहेत 40+ नेहमीच हाताळताना पाहायला मिळतात. कारण 39 वर्षानंतर काय तर आता क्रिकेटने सांगितलं की 40 वर्षात तुम्ही पदार्पण केल्यानंतर 40+. अर्थातच एक धाव आरोग्यासाठी आणि डिसिप्लिन क्रिकेट असतं 40+. असं नाही आहे की मात्र त्या ठिकाणी कशाही पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं. डिसिप्लिन क्रिकेट आहे. आदर, मान, सन्मान या सर्व काही गोष्टी मात्र त्या ठिकाणी 40+च्या द्वारे दिल्या जातात. खास करून आपण पाहतोय धावांची गती जर आपण पाहिली तर 47 धावा, 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट. 48 धावांचं लक्ष, 24 चेंडू आहे. 24 चेंडूमध्ये 48 धावा. या आपण प्रशांतजी यांच्याकडे जाणार आहोत. टॉस का बॉस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टॉस का बॉस कोण होईल त्या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत. कारण भारतीय संघातून जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त टॉस जिंकण्याचा राहुल द्रविड यांच्या नावावर कारनामा आपल्याला पाहायला मिळतोय. 61 वेळा मात्र टॉस जिंकण्याचा कारनामा आपण पाहतोय. राहुल द्रविड, MS धोनी, विराट कोहली आतापर्यंत आपण पाहतोय त्या रँकिंगमध्ये आहे. सौरव गांगुली दादा आपण पाहतोय हे टॉस का बॉस मध्ये खूप माहिर होते. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या पण टॉस का बॉस कोण होईल. 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष पाहायला मिळेल आणि बिग फाईट, बिग मॅच आपण पाहतोय. VB स्टार विराथन संघाचा कर्णधार मिस्टर आशिष भोईर, आशू अल्पेश भोईर यांचे मात्र बंधू आहेत. अंकुश, जितेश यांना विसरून चालणार नाहीये. सचिन घरत या ठिकाणी SR एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. दीपक किनी कर्णधारांचं नाव आहे. दीपक किनी बोलके आहेत. रबर चेंडूचा हा क्रिकेटचा महासंग्राम. दीपक किनी या पण मलिंगा स्टाईल मात्र त्यांची आपण पाहतो. हे स्टाईल पहा, प्रत्येक खेळाडूला फॉलो करत असतात आणि मलिंगा त्यांना नाव हे मिळालं आणि त्याने हे स्टाईल सुद्धा आपण पाहतो. तुलना करू शकत नाही परंतु एक प्रॉपरली नाव कुठेतरी पेट नेम आपल्याला पाहायला मिळतं. आज जसं द डॉन म्हणून ओळखले गेले आणि त्यांचा आज वाढदिवस 1908 आपण पाहिलं तर 1908 मध्ये ज्यांचा जन्म झाला. आज त्यांचा जन्मदिवस पाहायला मिळतो. ऑसिस संघातून न्यू साऊथ वेल्स आणि त्यांचं क्रिकेटचं कारकीर्द जर आपण पाहिलं तर ज्यांनी 52 मॅचेस खेळले टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये. अपोजिट संघ आहे. प्लीज गावदेवी वैतीपाडा प्लीज लवकरात लवकर या. आणि त्यांनी आपल्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये फक्त 6 षटकार ठोठावले. ही मात्र अजब गजब गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि 99.94 स्ट्राईक रेट. क्या बात आहे, जबरदस्त आपण पाहिलं. आणि या आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रभाषामध्ये, हिंदीमध्ये आणि एका साईडला सुनील वैते. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. निश्चित सुनील वैते एक लेजंड खेळाडू आहेत. आपण त्यांच्याकडे बघू शकता. त्यांच्या टी-शर्टवरती मास्टर असतात 40+ आपण पाहू शकता. आणि दुसऱ्या बाजूला 40+चे खेळाडू आहेत मास्टर खेळ. दुसऱ्या बाजूला मलिंगा असा उल्लेख ज्यांचा झालेला आहे ते दीपकजी आहेत. तर जास्त वेळ न घेता आपण टॉसकडे जातोय. अतिशय महत्त्वाचा टॉस. आणि मी विनंती करणार आहे टॉससाठी प्रमोद मान्यवर जे आहेत त्यांचे अनाउन्समेंट होते आहे. नक्कीच शुभमजी पाद्य आम्हाला दर्शवतील. मी विनंती करेन या ठिकाणी धनराज पाटील साहेब विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल. पूजा किनी मात्र मंगलमूर्ती विराथन आहे हे त्यांना मात्र आम्ही दर्शवतोय. राकेश भोईर व्हॉइस ऑफ खार्डी त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. या आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये प्रशांत यांच्याकडे. शुक्रिया प्रबोध.
मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा टॉस असेल. बेबी स्टार विराथन आणि गावदेवी वैतीपाडा या दोन संघादरम्यान ही महत्त्वाची लढाई आपण बघणार आहोत. आणि आता टॉस का बॉस, जास्त वेळ घेता आपण टॉसकडे जाऊया. इट इज द कॉल, इट इज हेड. याचा अर्थ बेबी स्टार विराथन मरिंगा टॉस जिंकलाय. काय निर्णय घेणार आहेत? टीमला विचारायला लागेल. नाही, आतापर्यंत इथंच निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण हां क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोर आपण सुनील वैतीला बघतोय, त्यांची टीम देखील तगडी आहे. तर एका चांगल्या संघासमोर खेळण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवाल? मिनिमम 40-50च्या, कारण की त्यांचे पण बॅट्समन आहेत, मारू शकतात. रबर बॉल आहे, काय सांगू शकत नाही. मोठा प्लॅटफॉर्म मिळतो. या प्लॅटफॉर्मकडे कसे बघताय तुम्ही? म्हणजे सांगितलं तर आता शुभम पाध्ये नावाने भटजी आहेत, पण असा कोण भटजी असा की क्रिकेटसाठी एवढं काही करत नाही, फक्त खिशे भरायचं काम करतो. पण हा शुभम पाध्ये असं म्हणजे प्रत्येक कुठे टुर्नामेंट नसल्या तरी म्हणजे 1,500 रुपये देणारच. दुसरे कसे खिशे भरायचे काम करतात. मी एवढेच त्यांना सांगितलं की म्हणजे चांगले काम करतो बस. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी विराथनचे कॅप्टन यांनी थोडंसं टिपिकल उत्तर दिलेलं आहे. आणि आता दुसऱ्या बाजूला गावदेवी वैतीपाडा अर्थात सुनीलजी आहेत. तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि टॉस तुम्ही जिंकलेला नाही आहे, प्रथम फलंदाजी करायची. किती धावा कराल? हॅलो, प्रथम मी शुभम पाध्ये आणि वेडी ग्रामस्थ मंडळ आणि क्रिकेट वेडी यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी एक मोठा मंच आज आपल्या सपाला परिसराला दिला आहे. आणि लाईव्ह यूट्यूबची टुर्नामेंट म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रात आणि पूर्ण जगभर जी चालू आहे ती खेळण्याचं भाग्य आपल्या खेळाडूंनी दिलं आहे. त्याबद्दल शुभम पाध्ये आणि वेडी गावाचं पहिलं आभार मानतो. आणि टॉस मी हरलो, एक चांगलं झालं, कारण जर मी टॉस जिंकला असता तर प्रथम बॅटिंग केली असती. कारण बॅटिंग करून जेव्हा तुम्ही धावा करतात प्लस असतात, तिथे तुम्हाला काही टेन्शन नसते. धावा होतील ते आपल्या असतात. सेकंड इनिंगला दबाव असतो, प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे बरं झालं मी टॉस हरलो आणि मला बॅटिंग भेटली. निश्चित सुनील वैती तुमच्याकडे पुन्हा येणार आहे, परंतु आता मॅच सुरू झाला आहे, त्यामुळे त्या मॅचकडे जातोय. या ठिकाणी बेबी स्टार विराथननं टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. बेबी स्टार विराथन वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री. ऑल द बेस्ट फॉर द बोथ टीम. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाही आहे. एक धाव वाईटचा या ठिकाणी इशारा येताना मिस्टर विरल नायर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. रामचंद्र पाटील, सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रामचंद्र पाटील साहेब, आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला क्लीन बोल्टच्या माध्यमातून आपण पाहतोय सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत फर्निचर डिस्ट्रॉईड केलं जातं. गुड डिलिव्हरी पूर्णपणे. मात्र आय हेट म्हणत असेल फलंदाज मिस्टर कौशिक, एक अष्टपैलू खेळाडू, मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतत असताना 48 धावांचा पाठलाग करताना एक चेंडूचा खेच झालाय. एक धाव आणि एक गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते सेकंड इनिंगमध्ये साई केवार रोड या संघाची. तत्पूर्वी या ठिकाणी जाऊया राष्ट्रभाषामध्ये हिंदीमध्ये धावतं समालोचन घेऊन येतील तुमच्या समवेत मिस्टर प्रशांत जी आदवडे. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. रबर बॉल के एक शानदार टूर्नामेंट है, इसमें कोई संदेह नहीं है. और फिलहाल साई केलवा रोड और उसरनी के बीच मुकाबला चल रहा है. शुरुआत कुछ अच्छी नहीं है साई केलवा रोड की. लक्ष्य की बात करें तो 48 रनों की ज़रूरत है. हमारे साथ स्कोरिंग का काम करने के लिए सचिन घरत आए हैं, सागर घरत की जगह. और एक तरफ जतिन किनी है. इससे पहले एक प्रमोद शेडगी की आवाज़ आपने सुनी है. तो मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाजों की बात करें तो बल्लेबाज प्रतीक एक एंड पर डटे हुए हैं. तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज कुमार. प्रमुख गेंदबाजों की बात करें तो प्रमुख गेंदबाज जो इस वक्त निशान सईद निशाना. बढ़िया गेंदबाजी, बहुत सुंदर गेंदबाजी का मुजाहरा है. रक्षात्मक खेलने के लिए मजबूर किया. गेंद कबार की तरफ जा रही है, खिलाड़ी मौजूद है. जब तक इस गेंद को फीड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. आज के दिन का एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है साई केलवा रोड और उस सरनी के बीच. उसके बाद में गांव देवी की टीम में तैयार है और बीबी स्टार ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. सवाल 50,000 का है. इस बार बढ़िया गेंद, लेकिन थोड़ी सी लेग स्टंप के बाहर जाती है, इसीलिए वाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से हो रहा है. लेंथ अच्छी थी लेकिन दिशाहीन गेंदबाजी कर रहे हैं और इसी के कारण देखिए मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर रन बनते हुए रन संख्या अब कुल मिलाकर अगर देखें तो 1 विकेट के नुकसान पर 3 रन. 48 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए.
ड्राइव करना चाहते थे, बल्ले के बीचों बीच ये पॉइंट की तरफ वह गेंद जा रही है। बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा लगा था। बल्ले के बीचों बीच जब तक गेंद नहीं लगेगी ना तब तक आपको वो सुकून नहीं मिलेगा, वो आनंद नहीं मिलेगा। वो सुकून जब मिलेगा वो कॉन्फिडेंस बढ़ेगा, कॉन्फिडेंस बढ़ेगा तो आपके अपनी पैरों की मूवमेंट अच्छी हो जाएगी। बहुत सारी चीज़ें मायने रखती हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, बढ़िया स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया, गेंद बॉडी की तरफ बजाती हुई गजब का शॉट। फ्रंट फुट पर एक बार फिर थोड़ा उछल कर गेंद को खेल दिया है। टाइमिंग बहुत बढ़िया। और जो लॉन्ग ऑफ का खिलाड़ी है, लॉन्ग ऑन का खिलाड़ी, उसके बीच का फासला चीरती भी गेंद गोली के रफ्तार के साथ बॉडी लाइन के बाहर जाती भी। कुमार की तरफ से एक बहुत ही जबरदस्त प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। ये अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को ऑनसर की तरफ खेलना चाहते थे। देखिए इससे पहले वाला शॉट फ्रंट फुट पर खेले थे, ये थोड़ा सा खड़े खड़े ऑनसर की तरफ खेलने की कोशिश। बिंदी गेंद के साथ पहले ओवर का खेल समाप्त। निशांत का सफल ओवर है। रन संख्या कुल मिलाकर 8 रन, 1 विकेट के नुकसान पर सफल ओवर का जो कि खेल समाप्त होता हुआ। प्रतियोगिता का आज का दूसरा दिन है। बहुत सारे दर्शक पार्टी नेटवर्क के माध्यम से भी हैं। आप पेड़ के नीचे देख सकते हैं, बहुत सारे दर्शक जो है इस मैच का मजा ले रहे हैं। और विराटन की टीम तैयार है अगले पड़ाव के लिए, अगले मैच के लिए, अगले बैटल के लिए, अगले लड़ाई के लिए। ये सारा दृश्य आप देख सकते हैं। अनुराग और जतिन किरीन की जोड़ी जो है वो भी कमाल कर रही है। देखिए यहाँ से हमारे राइट साइड पर जो कॉम्बॉक्स के सामने राइट साइड पर कुछ दर्शक बैठे हुए, और ये कॉम्बॉक्स के सामने जो दर्शक है वो भी, और ये हमारा कॉम्बॉक्स है, ये स्टूडियो है जहाँ से हम आपको मराठी और हिंदी में आंखों देखा हाल सुना रहे हैं। अनुराग शुक्रिया। और ये एक अलग चीज हमने देखी है, खास करके ये स्टैंड जो खिलाड़ियों के लिए बना हुआ है, वहां सारे खिलाड़ी हैं, उनके चेहरे पर मुस्कुराहट है। आफ्टर 1 ओवर स्कोर 8 प्लस 1 विकेट जैसे कि टारगेट ऑफ 48 रन, 48 रनों का पीछा करते हुए फिलहाल स्कोर है 8 रन। अब ये छोटे बंदे देखे आने वाले सचिन तेंदुलकर हैं, आप इनको भी देख सकते हैं, बहुत अच्छी मंत्रणा कर रहे हैं। हमारे गेंद स्क्वायर लेग पर खिलाड़ी है लेकिन उनके पास कोई मौका नहीं है। खिलाड़ी लेकिन वो बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने, तालियां बजाने का मौका मिलेगा। दर्शन ये स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, मिडिल लेग स्टंप पर गेंद थी, भाप लिया था बल्लेबाज ने, और बहुत ही खूबसूरती के साथ ऑनसर की तरफ स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ गेंद को खेलते हुए इस खूबसूरत चक्के के साथ रन संख्या कुल मिलाकर बढ़ती हुई 14 रन 1 विकेट के नुकसान पर। सही केलवा रोड की टीम भी सक्षम टीम मानी जाती है। इस बार टप्पा ऑफ टप के बाहर ऑनसर की तरफ खेलने का प्रयास किया गया, थोड़ा उछल कर खेलने की कोशिश कर रहे थे। इस बार बहुत अच्छी गेंदबाजी, इसी तरह से आपको गेंदबाजी करनी है ताकि बल्लेबाज जो है ना कुरकर ना खेले। दूसरी तरफ से जब स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश की गई, ज्यादा आंखें रखने का प्रयास किया गया, तब जाकर बल्लेबाज ने हमला बोला है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कल्पेश, प्रमुख गेंदबाज फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं। कदमों का इस्तेमाल किया, गेंद के लाइन में नहीं थे और पिच तक नहीं पहुंचे, बल्ले का ऊपरी सिरा और सीधी गेंद चली गई पॉइंट की तरफ। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए, प्रतीक जिन्होंने एक शानदार छक्का जड़ा था, प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर खेल रहे थे, गेंद की तरफ जाना चाहते थे, सोच अच्छी थी लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंचे। लेकिन इसलिए देखिए क्या हुआ, कदमों का इस्तेमाल, टप्पा थोड़ा सा ऑफ टंग के बाहर, शरीर से दूर गेंद थी, कमर के ऊपर से खेलना चाहते थे लेकिन इस बार थोड़ा सा लीडिंग एज लगा, चली गई पॉइंट की तरफ। सही केलवा रोड की उम्मीदों को लगता हुआ ये दूसरा झटका। कुमार 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं, एक चौके की मदद से, और नए बल्लेबाज मैदान के अंदर बिल्कुल आप आ रहे हैं। अक्षय इनके ऊपर निगाह रहेगी, बहुत इंटरेस्टिंग खिलाड़ी है, 48 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सही केलवा रोड और उसरनी के बीच मुकाबला चलता हुआ, 50,000 की नकद राशि जीतने के लिए, खूबसूरत ट्रॉफी जीतने के लिए बिल्कुल ये बैटल मैदान के अंदर है। और अब जाकर टाइमिंग घड़ी की तरफ आपके फोकस होना चाहिए। अंपायर बार बार चर्चा कर रहे हैं पर ये काम बहुत अच्छा करते हैं, खास करके दोनों अंपायर, वीरेंद्र नायर की बात करें, आशुतोष व्यवहारे की बात करें, क्योंकि 4-4 ओवर के मैच होने चाहिए तो वो कंट्रोल दोनों अंपायर अच्छा कर रहे हैं। विराटन का मैं खेमा देख रहा हूं, बहुत सारे समर्थक यहां हमारे साथ जुड़ चुके हैं। ये भी थोड़ी देर के बाद ऑन स्क्रीन आप देख सकते हैं। अगली गेंद के साथ बैकवर्ड पर ऑनसर पर खेलना चाहते थे, गेंद एक बार फिर बल्ले के ऊपर, ज्यादा ऊपर लगी है और चली गई एक्स्ट्रा कवर की तरफ। खिलाड़ी मौजूद है दायरे के अंदर, बहुत बढ़िया फील्डिंग, लेकिन 1 रन नहीं बचा पाएंगे। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है। कुल मिलाकर अब 15 रन, 15 फॉर लॉस ऑफ 2 विकेट, टारगेट ऑफ 48 रन। गेंदबाजी करने के लिए कल्पेश तैयार, ऑनसाइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी है, एक फाइन लेग का खिलाड़ी मौजूद है।
प्रमुख गेंदबाज फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर कल्पेश कड़े कड़े खेलने की कोशिश, टिप ऑफ के बाहर है। थोड़ा सा अजीबोगरीब शॉट बल्लेबाज की तरफ से। गेंद को भापना बहुत जरूरी है, इसीलिए तो कहते हैं कि अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ में नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है। गेंदों को पढ़ने की जरूरत है, गेंद की लाइन को पढ़ने की जरूरत है। फिलहाल इस वक्त बैकफुट पर खेलने की कोशिश बल्लेबाज कर रहे हैं। कुमार 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अक्षय ने 1 ही रन बनाया है। कुमार ऑन स्ट्राइक। कल्पेश की अगली गेंद इस बार ऑन साइड की तरफ बहुत खूबसूरती के साथ जरूर खेले, लेकिन खिलाड़ी मौजूद है। स्क्वायर लेग पर अच्छा कैच, कल्पेश को मिला विकेट। कुमार बैक टू द पेवेलियन जा रहे हैं और फिलहाल मैदान के अंदर साई केलवा की उम्मीदों को लगता हुआ तीसरा बड़ा झटका, तीसरा शिकार है। खड़े खड़े जब आप खेलते हैं ना तो वो थोड़ी परेशानी होती है। वो मैदान के अंदर आप देख रहे हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का घमासान मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है। गांवदेवी बैतीपाड़ा की टीम भी तैयार है अगले मैच के लिए। वीबी स्टार विराटन की टीम भी तैयार है। मैं एक बार फिर विनती कर रहा हूं, चैलेंजर्स वेडी और सिद्धि विनायक नगावे टीम के कप्तान, आप फॉर्मेलिटीज को पूरा करें। यहाँ फॉर्म है, आपको एंट्री फी देनी है, बहुत सारी चीजें, फ्लाइंग इलेवन की लिस्ट देनी है, तो प्लीज हमारे कंबॉस की तरफ आइए। क्या गेंदबाज करेंगे कमाल, या बल्लेबाजी होगी बेमिसाल। टेनिस विश्व के खास करके अनुभवी खिलाड़ी देंगे सुकून, या जोशीले युवाओं का देखेगा जुनून, बहुत सारी चीजें हैं। या गिरेंगे विकेट या आएगा पलटवार। मैच में जब विकेट गिरता है तो पलटवार आता है, जब एक बार फिर बड़े चौके छक्के आते हैं ना तो वो एक बार फिर बल्लेबाजी बहुत आसान हो जाती है, इनका पलड़ा भारी होता है। रन संख्या इसी के साथ अगर देखें तो 3 विकेट के नुकसान पर 15 रन। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं, धीरज संदेश मैदान के अंदर। स्ट्रोक तो बहुत अच्छा है, सुंदर तरीके से अलग द कारपेट गेंद को खेलते हुए कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। खराब फील्डिंग, नॉन स्ट्राइक इन पर जो खिलाड़ी वो फिसल चुके हैं। रबर बॉल के टूर्नामेंट में ये सारी चीजें आप देख सकते हैं, 6 खिलाड़ी फिसल चुके हैं। देखिए ये सारी चीजें मैदान के अंदर होगी अगर आप मैदान में इस तरह से फिसले चलेगा, लेकिन मैच से ना फिसले। मैच को आपको पकड़ के रखना है। जिस तरह से यह मुकाबला हो रहा है, अतिशय सुंदर असा माहोल आपल्याला या ठिकाणी निश्चित पाहायला मिळतोय स्पर्धेच्या निमित्तानं। अतिशय दर्जेदार आयोजन, बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद। एक बार फिर ब्रॉकहोल में डालने की कोशिश, सही ठिकाने में गेंदबाजी कर रहे हैं और अच्छे नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज, ताकि बल्लेबाजों को अपने बाजू खोलने का मौका न मिले। रन संख्या फिलहाल अगर देखें तो 48 रनों का पीछा करते हुए आज साई केलवा रोड की टीम तीसरे ओवर का खेल, धीरज गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 17 रन। स्ट्रोक अच्छा है, गैप में खेलते हुए डीप बैकवर्ड पॉइंट पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, खेलते थे कि सेट डबल बॉर्डर की तरफ जाते भी 4 रन। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। इस बार जो कवर पॉइंट का खिलाड़ी था, पॉइंट का खिलाड़ी 2 खिलाड़ी है, लेकिन पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर, कवर पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है। इसी बीच जो फासला था उस फासले को चीरती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा रही है। इस खूबसूरत चौके के साथ रन संख्या बढ़ रही है 21 रन 3 विकेट के नुकसान पर। अब देखिए समीकरण क्या बना हुआ, 9 गेंदों का खेल से 27 रनों की जरूरत है। दोपहर के बाद कल क्या मुकाबले हुए थे, पैसा वसूल मैचेस हुए थे। एक बार फिर वही कहानी को दोहराने की कोशिश, 9 गेंदे और जीतने के लिए 27 चाहिए। गेंदबाजी करने के लिए धीरज, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज फिलहाल अक्षय। थोड़ा अजीबोगरीब अंदाज में खेलते हुए बैकफुट पर खेले, इसीलिए उंगली भी खड़ी होती हुई विकेट के सामने पाए गए हैं। चौका और उसके बाद में विकेट, एक तेरी एक मेरी और बल्लेबाज अक्षय की खत्म हो गई पारी, समाप्त होगी पारी। छोटी पारी, यहां से बहुत अच्छा कर सकते थे। देखिए बहुत बढ़िया गेंद, ज्यादा पीछे खेले, अक्रॉस भी खेले और इस बार जोरदार अपील गेंदबाज की तरफ से, धीरज की तरफ से। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज की तरफ से। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं। उस सनी ने 48 रन बनाए हैं और खास करके वो बहुत बड़ा टारगेट है। रिक्वायर्ड 100 की बात करें तो 20.25 का आप देख सकते हैं ऑन स्क्रीन। और अब जाकर 8 गेंदे 27 रनों की जरूरत है। मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। अभी देखिए 8 गेंदे 27 से फासला है, तो अब एक बार फिर हौसले की जरूरत है। हौसला होगा तो घोंसला बन सकता है। सुंदर गेंदबाजी, एक बार फिर गेंद को ऑनसाइड की तरफ खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच तो नहीं है, गेंद जा रही इस वक्त बाउंड्री लाइन की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ। हालांकि ये जो अच्छी गेंद, उच्च कद के गेंदबाज धीरज बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। 7 गेंदे और जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। साई केलवा रोड की टीम मैदान के अंदर थोड़ा सा संघर्ष करते हुए 4 विकेट खोए हैं। नए बल्लेबाज मुकेश मैदान के अंदर है। अगली गेंद के साथ धीरज, क्लीन बॉल,
चारों का निश्चित कर दिया। ऑनसेट पर खेलने की कोशिश, सोनार की एक लोहार की, और क्या गेंद थी, बैट और पैड के बीच का फासला चीरती भी सीधी गेंद ऑफ स्टंप के ऊपर टकराती भी। अब दबाव में टीम रहेगी। बहुत बेहतरीन गेंदबाजी धीरज द्वारा, स्टंप के करीब से गेंदबाजी कर रहे हैं। ये देखिए किस तरह से हुआ है, थोड़ा सा पीछे जाके थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आए थे, उसके बाद में लेग स्टंप के बाहर चले गए और ऑन साइड पर खेलना चाहते थे, खुद के निकालने की कोशिश कर रहे थे। उसी वक्त जो गेंद है बैट और पैड के बीच का फासला चीरती भी सीधी स्टंप की तरफ चली गई है। अब जाकर 6 गेंदें और 26 रनों की जरूरत है। रनों का अंबार सामने है, मजा आएगा। जिस तरह से कल भी अगर बात करें तो 6 गेंदें 26 वाले मैच रोचक हुए। उम्मीद पर दुनिया अभी भी कायम है, लेकिन वो संकट मोचक कौन है? हीरो बनने का मौका यहां से भी बल्लेबाजों के पास है, क्या दूसरी तरफ से गेंदबाज के पास वो चौथा विकल्प है? क्योंकि एक ही ओवर मिलेगा। प्रमुख 3 गेंदबाजों ने गेंदबाजी बहुत अच्छी की है। 6 गेंदें 26 वाला समीकरण है, इसी जो कि मैच में बहुत अच्छा प्रदर्शन करने का और हीरो बनने का मौका किसी नौजवान बल्लेबाज को मिल सकता है। चाहे तो गेंदबाज भी हीरो बन सकता है, इनके लिए तो प्लेटफॉर्म बना हुआ है। 6-26 वाला मैच है, रबर बॉल का टूर्नामेंट है, बहुत ज्यादा बैंक बैलेंस आपके पास है, आपके लिए खोने के लिए कुछ नहीं है। बहुत ही शानदार तरीके से आपका पलड़ा भी भारी है। अभी मुकाबला चल रहा है पालघर जिले में, सफाला में, वेड़ी के इस गांव में। बहुत ही अच्छा मैदान, हरा भरा मैदान है। उसी मैदान पर रबर बॉल का क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। पहली गेंद फुल टॉस, रुकिए भाई, अभी तो आपको भागना पड़ेगा। अंपायर की तरफ से देखते क्या इशारा होता है, जिस तरह से ये और दूसरी के लिए भाग रहे हैं। अब देखकर जो कि क्या विकेट गिरेगा देखने वाली बात है। अंपायर पहले इशारा कर रहे हैं नो बॉल का, उसके बाद में सिंगल। आशुतोष तिवारी बहुत अच्छे अंपायरिंग, कमर के ऊपर गेंद है। भगवान एक दरवाजा बंद करता है तो दूसरा जरूर खोलता है, लेकिन तब तक आपको लड़ना पड़ता है, खेलना पड़ता है। बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर हो सकती है। नो बॉल का इशारा हुआ है, 1 रन मिला है। अभी भी आपके पास देखिए कितने गेंदे हैं, 6 गेंदे हैं। समीकरण क्या होगा? 24 रनों की जरूरत है। समीकरण बदलता हुआ, वेळ आणि खेळ कधी बदलेल ना, त्याचा काही नियम नाही आहे। क्रिकेटमध्ये आपण ते नेहमी पाहिलेलं आहे। मैदानावरती देखील तरी दृश्य आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू जो आता बघा या ठिकाणी आपल्याला पंचांचा इशारा येतोय फ्रीटचा। ये सर के ऊपर से जो हाथ घूम रहा है ना, इसका मतलब है दे घुमा के, बल्लेबाज के पास लाइसेंस है। एक ही बार, अब देखिए एक तरीका है आउट होने का, वो है रन आउट। वो तो आउट होने की संभावना इस वक्त मुझे नहीं लग रही, बड़े शॉट के लिए जाएंगे बल्लेबाज। स्ट्रोक तो बहुत अच्छा है और ये जो खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर है वो फिसल चुके हैं। फ्रीड का सही फायदा, और एक बार फिर आगे वाली लेंथ थी, भाप लिया था। बहुत ही शानदार तरीके से गेंद को खेला, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन से 6 रनों के लिए। दर्शनीय स्ट्रोक का, दैट्स अ ब्यूटीफुल टाइमिंग फ्रॉम द बैट्समैन एंड मच नीडेड स्ट्राइक फॉर द बैटिंग साइड। टीवी ऑन रखिए दोस्तों, मैच ऑन है। क्रिकेट का खेल जो है ना, इस क्रिकेट का खेल का भविष्य है ना, आखिरी गेंद तक हम नहीं एक बार फिर बता सकते। 5 गेंद 8 रनों की जरूरत है। केलवा की जो गाड़ी है ना, धीरे धीरे पटरी पर आ रही है। दूसरी तरफ से गेंदबाज पे जीजे जान लगा के खेल रहे हैं। अच्छी गेंद खोद के निकाला गेंद को। 2 खिलाड़ी है इस पर बाउंड्री लाइन पर, 1 रन मिलेगा, दूसरे के लिए वापस आएंगे। अब यहां मौका है, भाग मिलकर भागने की जरूरत है। अंडर आर्म थ्रो आ रहा है, अब जाकर अंपायर की उंगली खड़ी होती, लेकिन बल्लेबाज बैक टू द पेवेलियन कौन जाएगा। बहुत सारी चीजें, ये एक बार फिर रिप्ले देखिए, क्या एक बार फिर वो बहुत सारी इंटरेस्टिंग चीजें आप देख सकते हैं जो लाइव देख रहे हैं। पहले तो ये शॉट खेला गया था, बहुत इंटरेस्टिंग मैच है। समीकरण आपको मैं जरूर बताऊंगा। 5 गेंदों का खेल 18, अब 4 गेंदें बची हैं। 17 तो खतरा है। मुझे आकाश में काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन संकट के बादल जरूर मंडराते हुए। ये देखिए, ये इन्होंने ड्राइव किया बहुत सुंदर तरीके से अलग द कैरेट, ये थ्रो आया बहुत बढ़िया तरीके से नॉन स्ट्राइक रेट की तरफ। वहां से गेंद हाथ में नहीं आई, 2 खिलाड़ी भाग रहे थे। ये अंडर आर्म थ्रो है, 2 खिलाड़ी एक गेंद पर भाग रहे हैं। अगर 2 गाड़ियां एक पटरी पर जाएगी ना तो एक्सीडेंट होगा। वही बात है, मैदान के अंदर थोड़ा सा जो कि नुकसान हुआ है। रनआउट के तौर पर एक बल्लेबाज को जाना पड़ेगा। अब आपके पास 4 गेंदें हैं, 17 रनों की जरूरत है। मैच में वापस आने के लिए एक बार फिर कहते हैं ना, घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके एक बार फिर सोफा सेट होना चाहिए। इस नंबर पर बल्लेबाजी कर रहे हैं ना, तो आपका माइंड सेट अच्छा होना चाहिए। सेट होके ही जाना है, सेट होने के लिए समय नहीं है आपके पास। इस बार गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं आई है। अंपायर बिल्कुल इशारा करेंगे आउट का और बल्लेबाज को जाना पड़ेगा। जो कुछ करना है, बल्लेबाज टाइगर एंड पर इस वक्त है। बल्लेबाज की बात करें वो है मुकेश। मुकेश को एक बार फिर जी जान लगा के बल्लेबाजी करनी है। विकेट गिर रहे हैं, दबाव बढ़ता हुआ ऊपर। एक बार फिर उसरनी की टीम की बात करें,
और यहाँ से शुभम पांडे जो हमारे सबकी दिल की धड़कन है, इन्होंने एक अनाउंसमेंट की है, अगर 3 गेंदों में 17 रन बनते हैं तो 5,000 का इनाम बल्लेबाज को मिलेगा। बहुत ही इंटरेस्टिंग ये इनाम है। गेम बनाएगा नेम, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। वैसे हीरो बनने का मौका गेंदबाज के पास है, बैंक बैलेंस ज्यादा है। क्या मुकेश इस बार इस मैच में जी जान लगा के काम करेंगे? मैदान के अंदर चल रहा है घमासान और हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान लगा के खेलने की कोशिश। रबर बॉल का टूर्नामेंट है, 3 गेंदों में 17 रनों की जरूरत है और 3 गेंदों में 3 बड़े शॉट, मतलब 3 छक्के मैच समाप्त करते हैं तो आपको 5,000 का इनाम मिलेगा। शुभम जी पांडे टूर्नामेंट के आयोजन करता है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। इस बार गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं आई है और भागने की कोशिश भी नहीं है। 2 रन तो मिल सकते थे वैसे अगर कोशिश करते तो, लेकिन अब समस्या बनने वाली है। उसरनी टीम ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन, साई केलवा रोड इस वक्त बैकफुट पर है। 2 गेंदे 17 है, 17 का मतलब खतरा है और संकट के बादल, जो हार के बादल जो है साई केलवा रोड के ऊपर मंडराते हुए। आकाश में मुझे काले घने बादल तो ज्यादा दिखाई नहीं दे रहे हैं। ऑनसर की तरफ खेले लेकिन स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, गेंद बॉलिंग की तरफ जाते हुए 4 रन। चौका आया लेकिन बहुत देर से आया। शुरू में जिस तरह से एक एंड पर मुकेश बल्लेबाजी करते हो, दूसरी एंड पर किसी ने साथ नहीं निभाया। साथ ही साथ निभाना, एक बार फिर वो साथ आपने नहीं निभाया ना, इसीलिए वो परेशानी है, खास करके बल्लेबाजों के लिए। वो गाना मैं एक बार फिर मैं मेरे अंदर सुन रहा हूं। ये भी बहुत अच्छी गेंद और अच्छा फिनिश किया। नहीं, इस बार वाइड बॉल का इशारा, बहुत ऊपर से गेंद जाती भी। 2 गेंदें पिछले बहुत अच्छी थी गेंदबाज की तरफ से, खास करके प्रशंसा करनी चाहिए, तारीफ करनी चाहिए श्री की, जिन्होंने बहुत ही अच्छी यह गेंदबाजी की है। कितने विकेट खोए गए? 8 विकेट, वो सबसे बड़ी समस्या रही केलवा रोड के लिए। ये भी बहुत अच्छी गेंद, मुकेश ने कोशिश अच्छी की लेकिन गेंदबाज एक कदम आगे थे। इसी के साथ उसरनी टीम ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया, बढ़िया तरीके से ये मैच जीत लिया है। तो आप देख सकते हैं उसरनी बहुत अच्छी तरह से ये मैच जीतते हुए 11 रनों से मैच जीती है। मैच की समरी देखे तो पीयूष ने 21 रन बनाए और कल्पेश के 15 रन, बाकी बल्लेबाजों ने निराश किया। दूसरी तरफ से जवाबी हमला करने की कोशिश मुकेश ने की, छोटी पारी रही लेकिन बाकी बल्लेबाजों ने निराश किया। बिल्कुल इसीलिए देखिए उसरनी की टीम जीती है। शानदार प्रदर्शन उसरनी टीम का। साई केलवा यहाँ थैंक यू वेरी मच और उसरनी कांग्रेचुलेशन।